महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून अरबी समुद्रामध्ये पावसाचं वारं फिरलं। समुद्रामध्ये पावसाचं वारं फिरलंय। महाराष्ट्रासाठी मोठा धोका निर्माण झालाय। रात्री 2 वाजल्यापासून महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पावसाची सुरुवात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला असून 9 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। पुढील 2 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे असणार आहेत। पुढील 2 ते 3 दिवस हेवी रेनफॉलची शक्यता वर्तवली जात आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असून पावसाचा जोर वाढणार। या काळामध्ये नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला जात आहे। कामाशिवाय घराबाहेर पडू नका असा सल्ला देखील प्रशासनाकडून दिला जात आहे। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला असून काही भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। महाराष्ट्रामध्ये पुढील 2 ते 3 दिवस हे मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला असून 9 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला। रातोरात या जिल्ह्यांमध्ये पाण्याचा साठा वाढणार असून 9 जिल्हे पाण्याखाली जाणार असल्याची धक्कादायक बातमी समोर आली। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम बंगाल, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेशसह पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। तर दुसरीकडे याचाच परिणाम म्हणून मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा आणि गोव्यामध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढील 3 दिवस ते 4 दिवस हे पावसाचं वारं महाराष्ट्रामध्ये फिरणार असून महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवली जाते। बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि चक्राकार वाऱ्याच्या प्रभावामुळे पावसाला पोषक असं वातावरण तयार झालं। त्यामुळेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये वेगवेगळ्या तीव्रतेचा पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। मराठवाडा आणि विदर्भ भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेचा मोठा धोका निर्माण झाला। त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली जाते। कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार ते अतितीव्र पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्याचबरोबर 130 किमी वेगाने वारे वाहणार असल्याची शक्यता आहे। चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय झाल्यामुळेच वाऱ्याचा वेग वाढणार असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला। हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील देण्यात आला। मराठवाड्यातील लातूर आणि नांदेडमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली असून मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला। पाऊस शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पडणार असून पाणी साचण्याची समस्या देखील निर्माण होऊ शकते। त्यामुळे शहरी भागातील नागरिकांसाठी समस्या निर्माण होऊ नये म्हणून आपत्कालीन पथके देखील सज्ज करण्यात आलेली आहेत। 9 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा आणि अतिवृष्टीचा इशारा निर्माण झाल्यामुळेच हवामान खात्याकडून या जिल्ह्यामधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। जिल्ह्यामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार असून वाऱ्याचा वेग देखील प्रचंड वाढणार आहे। त्यामुळेच नागरिकांना सतर्क राहावं लागणार। त्याचबरोबर प्रशासनाकडून नागरिकांना सूचना देण्यात आल्या। 9 जिल्ह्यांमध्ये नागरिकांना मदतीसाठी आपत्कालीन पथके देखील सज्ज आहेत। तर चला पाहूया कोणत्या 9 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पुढील 3 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवली जात आहे। त्याचबरोबर कोकण किनारपट्टी भागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला। कोकण किनारपट्टी भागामध्ये वाऱ्याचा वेग वाढणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। विजांच्या कडकडाटासह 120 किमी प्रति तास वेगाने वारे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाहतील। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागणार। रायगड जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। त्याचबरोबर पावसासह वाऱ्याचा वेग देखील रायगड जिल्ह्यामध्ये वाढणार आहे। पावसाचा जोर आणि वाऱ्याचा वेग यामुळे रायगड जिल्ह्यामधील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला। त्याचबरोबर कामाशिवाय घराबाहेर पडू नका असे संदेश देखील रायगड जिल्ह्यातील नागरिकांना देण्यात आले। काही दिवसापासून पावसाच्या सरी पडण्यास सुरुवात झाली, परंतु पुढील 2 तासामध्ये मुंबई शहरामध्ये देखील पावसाचा जोर वाढणार असून पुढील 3 दिवस मुंबई शहरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर असणार आहे। त्यामुळेच मुंबईकरांना हवामानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा असे संदेश प्रशासनाकडून दिले जात आहेत। पुणे शहरामध्ये पावसाला सुरुवात झाली। पुढील 3 दिवस हे पावसाचे पुणे शहरामध्ये असणार आहेत। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मुसळधार ते अतिमुसळधार असा पावसाचा अंदाज पुढील 3 दिवस पुणे शहरामध्ये असल्यामुळे पुणे शहराला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला।
सातारा जिल्ह्यातील घाटमाटा परिसरामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून पावसाचा वेग वाढणार. घाटमाटा परिसरातील भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील 3 दिवस पावसाचा जोर सातारा जिल्ह्यामध्ये जास्त असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पुढील 3 दिवस असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वादळी वारा सुटणार असून 120 किमी वेगाने वारे वाहणार आहेत. घरावरील पत्रे उडणं, झाडावरील फांद्या पडणं अशा घटना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडू शकतात. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागणार आणि पुढील 3 दिवस हे कोल्हापूर जिल्ह्यासाठी सतर्कतेचे असणार आहेत. ठाणे जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता ठाणे जिल्ह्यामध्ये वर्तवली जात आहे. अरबी समुद्रामध्ये पावसाचं वारं फिरलंय आणि कमी दाबाचं क्षेत्र ठाणे जिल्ह्यामध्ये तयार झाले. ठाणे जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवस हे अतिमुसळधार पावसाचे असणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही दिवस हे मुसळधार पावसाचे असतील. पुढील 3 दिवस चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट होणार असल्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यामधील नागरिकांना वीज पडताना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आदेश देखील सरकारकडून दिले जात आहेत. नागरिकांनो, ज्या 9 जिल्ह्यामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे त्या 9 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. चक्राकार वाऱ्याची स्थिती ही सक्रिय होणार आहे. म्हणजेच या 9 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर वाऱ्याचा वेग देखील वाढणार आहे. मोठ्या प्रमाणात वादळ वारा सुटणार असून मेघगर्जनेसह वादळी वारा 9 जिल्ह्यांमध्ये सुटणार आहे. त्यामुळेच नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला. काही भागांमध्ये विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होईल. मराठवाडा आणि विदर्भ भागांमध्ये विजांचा कडकडाट होणार असल्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. तर काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वीज पडणार असल्यामुळे मोबाईलच्या टॉवरच्या ठिकाणी थांबू नये. त्याचबरोबर उंच नारळाच्या झाडाचा आसरा घेऊ नका अशा सूचना देखील प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. नागरिकांना 9 जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या जिल्ह्यातील नागरिकांना विशेष काळजी घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढील 3 दिवस हे 9 जिल्ह्यांसाठी अत्यंत काळजीचे असणार आहेत. हवामानाचा अंदाज घेऊनच नागरिकांनी उपाययोजना कराव्या. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी शेतीची कामं हवामानाचा अंदाज घेऊन करावीत. प्रशासनाकडून आपत्कालीन पथके सज्ज करण्यात आली असून 9 जिल्ह्यांमधील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला. नागरिकांनो, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्याचबरोबर समुद्रामध्ये पावसाचं वारं फिरले आणि काही भागांमध्ये अतिवृष्टीचे ढग तयार झालेले आहेत. त्यामुळे ढगफुटीची दाट शक्यता ही वर्तवली जात आहे. या 9 जिल्ह्यांमध्ये ढग फुटणार अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे. कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन वाऱ्याची सक्रिय स्थिती झालेली आहे. त्यामुळेच वादळी वारा देखील या परिस्थितीमध्ये सुटणार आहे. नागरिकांना सतर्क राहावं लागणार आणि काळजी घ्यावी लागणार, कारण पावसाचं वारं आता महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांकडे फिरलेलं आहे आणि ढगफुटी सदृश पावसाची शक्यता ही वर्तवली जात आहे.